संघटना संयुक्त कृती समिती ही कामगार संघटना संयुक्त कृती समिती देश पातळीवरती सगळ्या देशव्यापी कामगार संघटनेने एकत्र येऊन ही कृती समिती स्थापना केली, जिचं नेतृत्व जे नेतृत्व देशामध्ये इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जी संजीवा रेड्डी साहेब हे करत आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा कामगार संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना झाली। प्रत्येक राज्यामध्ये झाली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या म्हणजे भारतीय कामगार सेना असेल किंवा इतर प्रादेशिक पक्षांचे जे काही संघटना आहेत ते सुद्धा आमच्यामध्ये त्या ठिकाणी कामगार संघटना कृती समितीमध्ये सगळेजण सामील झालेले आहेत। देशामध्ये ज्या पद्धतीने गेले 10 वर्षापूर्वी केंद्रामध्ये जे आरूढ झालेलं मोदी आणि शहाचं सरकार, या मोदी आणि शहाच्या सरकारने येताच जो घाला घातला देशामध्ये, जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याची ताकद ही कामगार आणि कष्टकरी वर्गामध्ये आहे। शिवाय देशाचा पोशिंदा, जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे। एका व्यक्तीचे दोन्ही हात तोडायचे असं एक महाषड्यंत्र या देशामध्ये आरूढ झालेलं केंद्रातल्या सरकारने केलं, ज्याचा जाहीर विरोध वारंवार आम्ही जॉईंट ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून देश पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती आम्ही सगळ्या देशामध्ये करत आलेलो आहोत। किंबहुना हे सगळे 44 कामगार कायदे हे जे 4 श्रमसंहितामध्ये आणून देशामधील कामगार हा रस्त्यावरती आणायचा असा एक कलमी कार्यक्रम केंद्रामध्ये आरूढ झालेलं मोदी आणि शहाचं सरकार त्या ठिकाणी करू पाहत आहे। आजच्या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करून आमच्या कामगारांच्या भावना, किंबहुना देशामध्ये जे कामगार कायदे तयार होतात हे केंद्रामध्ये तयार होतात आणि केंद्रामध्ये ज्या पद्धतीने आजच्या ह्या लोकसभा निवडणुकीला आपण सगळेजण समोर जातो आहे, या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जे इंडिया आघाडीचे आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना जाहीररित्या पाठिंबा देश पातळीवरती, राज्य पातळीवरती कामगार संघटना संयुक्त कृती समितीने त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। किंबहुना आमची प्रामुख्याने मागणी सगळ्यांबरोबर हीच आहे, पुणे जिल्ह्यामध्ये असणारे 4 उमेदवार म्हणजे पुणे शहरातील असणारे उमेदवार आमचे काँग्रेस पक्षाचे रवींद्रजी धंगेकर साहेब, जे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, बारामतीमधील सुप्रियाताई सुळे, शिरूरमधील डॉक्टर अमोलजी कोले आणि मावळमधील संजोगजी वाघेरे पाटील साहेब, अशा 4 उमेदवारांना पुणे जिल्ह्यातील आमच्या सगळ्या कामगार संघटना आणि सगळ्या आमच्या संलग्न असणाऱ्या आमच्या कामगार संघटना असं एकत्रितरित्या आमची बैठक झाली आणि बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे जेही उमेदवार असतील त्यांना ह्या पुणे जिल्ह्यामधील कामगार नगरीमध्ये, कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये आम्ही जाहीरपणे त्यांना विनंती आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्ही सांगतो आहे की प्रत्येकाने त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे जे 4 उमेदवार ज्यांची नावं मी आत्ताच घेतली त्यांना आपण त्या ठिकाणी मतदान भरघोस मताने द्यायचं आहे आणि देत असताना देशामध्ये हे 4 श्रमसंहिता ज्या लागू झालेल्या आहेत या 4 उमेदवारांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही केंद्रामध्ये 100% जाणार आहात निवडून, त्यांनी निवडून गेल्यानंतर पहिला त्या ठिकाणी मागणी तुमच्या वतीने असणार आहे ती 4 श्रमसंहिता जे चुकीच्या पद्धतीने देशव्यापी कामगार संघटनेला, ज्या देशव्यापी 13 कामगार संघटना आहे त्यांना कुठंही कोणाला विचारत न घेता या ज्या श्रमसंहिता 4 त्यांच्यावरती लादण्यात आल्या कामगारांवरती त्या रद्द झाल्या पाहिजेत अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि जर कामगार कायद्यामध्ये जर बदल करायचे असतील तर देशव्यापी कामगार संघटनेवर चर्चा करून कामगारांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल, देशाच्या कामगार संघटनेला जो दिलासा मिळेल त्या माध्यमातून प्रयत्न असावेत अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे। मी विनंती करतो माझ्यावर असणारे डॉक्टर कॉम्रेड अजितजी अभ्यंकर आणि भारतीय कामगार सेनेचे रघुनाथजी कुचिक, आमच्या किरणताई मोगे, सुनीलजी शिंदे, वसंतजी पवार आणि पोस्टाचे आमचे गडेकर साहेब, मी अभ्यंकर साहेबांना विनंती करेन की यापुढचं त्यांनी या ठिकाणी माहिती द्यावी। हे कामगार कायदे आता आमचे अध्यक्ष कामगार संघटना कृती समितीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास कदम हे आहेत, रघुनाथ कुचिक हे भारतीय कामगार सेनेचे नेते आहेत आणि किरण मोगे या घर कामगार संघटना म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये मोलकरणी असं बसतो
त्या असतील, आशा कामगार असतील, यांचं नेतृत्व करतात. सुनील शिंदेसुद्धा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं नेतृत्व करतात. आणि कडेकर आणि वसंत पवार हे या क्षेत्रात काम करतात. तर हा जो आत्ता याने मुद्दा सांगितला की हे जे कामगार कायदे आहेत याचा पाया, आज जे कामगार कायदे अस्तित्वात आहेत आणि जे बदलण्यात आलेले आहेत त्याचं नोटिफिकेशन अजून महाराष्ट्रात निघालेलं नाही. हा मधला काळ आहे. म्हणजे कायदे पार्लमेंटमध्ये पास झालेले आहेत, कुठलीही चर्चा न करता पास झालेले आहेत, आवाजी मतदानावरती ठोकून पास करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 45 ते 52 या काळामध्ये, मात्र 46 ते 52 या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकतर लॉ मिनिस्टर म्हणजे स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्याच्या आधी व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये ते एका विशिष्ट खात्याची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या पुढाकाराने आणि पंडित नेहरू यांच्यासुद्धा मान्यतेने जे काही चांगले कामगार कायदे या देशामध्ये झाले ते त्याच्यामधून कामगारांना काही प्रमाणात, पूर्ण जरी नाही तरी काही प्रमाणात संरक्षण मिळत होतं. परंतु यांनी सर्वच आपला भूतकाळ हा खणून, नांगर खणून बदलायचा ठरवलेला असल्यामुळं सूडाच्या भावनेतून हा सूड हा फक्त नेहरूंवरचा नाही आहे, तर हा कामगार आणि शेतकऱ्यांवरचा सूड चाललेला आहे. आणि त्याच्यामधून जी प्रकरणं उद्भवत आहेत ती प्रकरणं ही इतकी भयंकर आहेत. त्याचं मी फक्त 1-2 लोकल उल्लेख करतो, जास्त वेळ बोलणार नाही मी, उचित नंतर बोलणार आहे. की पुणे जिल्ह्यामध्ये एक जी नावाची कंपनी 1000पेक्षा जास्ती कामगार जिथं काम करतात ती बंद करायची परवानगी जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला सरकारने ती नाकारली की ही बंद करायला आम्ही परवानगी देणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यावरती कंपनीने अपील केलं आणि तो जो प्रकरण होतं ते कामगार न्यायालयामध्ये नंतर रेफरन्स केला गेला त्याचा. हे जे नंतर सरकार आलं ज्याला अगदी योग्य पद्धतीनं घटनाबाह्य सरकार असं म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये, या सरकारच्या कामगार मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून या पुणे जिल्ह्यामध्ये 1000पेक्षा जास्ती कामगार जिथं काम करत होते म्हणजे त्या जी कंपनीच्या कामगारांना रस्त्यावर आणणारा निर्णय म्हणजे बंद करण्याची परवानगी 2 वर्ष रिट्रोस्पेक्टिव्हली दिली. हे जगातलं संशोधन आहे मोठं की कारखाना बंद करायचा आहे म्हणून त्यांनी सेकंड अर्ज केला, दुसऱ्यांदा अर्ज केला. दुसऱ्यांदा पहिला अर्ज माननीय उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या सरकारने नाकारलेला होता. आता यांनी दुसऱ्यांदा जेव्हा अर्ज केला तेव्हा या नव्या सरकारने 2 वर्ष बॅकडेटेड तो मान्य केला. असं जगात कुठेही झालेलं नाही, भारतात तर सोडा, की कारखाना बंद करायचा आहे ती परवानगी बॅकडेटेड आणि ती 2 वर्ष. आणि कामगार संघटनेला नोटीस म्हणजे त्यांना म्हणणं मांडण्याची सुद्धा संधी दिली गेली नाही. इतकं भयानक हे सरकार आहे महाराष्ट्रातलं. आणि ह्याच्यापेक्षाही भयंकर हे तसा प्रकारचा निर्णय घेणारे, आदेश देणारे वरचे सगळे मंडळी आहेत. यात शहा आणि मोदी हे तर मुख्य आहेत. तेव्हा कामगार असे अनेक प्रकरणं झालेली आहेत. कामगारांना काही कारण नसताना त्यांच्यावरती युनियनची वर्गणी मागितली म्हणून मोक्काचे खटले दाखल केले त्या फडणवीस साहेबांनी. या आता तुम्हाला म्हणजे पुण्यामध्ये अनेक आग लागण्याची प्रकरणं झाली. 16, 17 कामगार एके ठिकाणी जळून नेलेले आहेत. त्यात महिला कामगार जास्ती आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा त्याची तहकीकात केली काय त्याच्यातनं दिसून येते, या फडणवीस साहेबांनी सत्तेवरती आल्यानंतर पहिल्यांदा जर कुठला आदेश काढला असेल त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याला आम्ही विरोध केला, तो त्याची अंमलबजावणी स्थगित करण्याचा प्रयत्न केला. काय आदेश काढला आणि मोदी साहेबांनी तो केंद्राच्या पातळीला काढला की PF असेल, ESI असेल, फॅक्टरीज ॲक्ट असेल, मिनिमम वेजेस असेल, कुठल्याही कामगार अधिकाऱ्यांनी स्वतःहून सेंटरमधून किंवा मुंबईमधून आदेश आल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला व्हिजिट करायची नाही. हा सरकारचा निर्णय, लेखी पब्लिश निर्णय आहे, 2017पासून घेतलेला निर्णय आहे. आणि त्याच्यामुळे इथं परिस्थिती अशी झालेली आहे की फॅक्टरी जरी रजिस्टर झाली नाही, 50 काही 100 कामगार असतील रजिस्टर झाली नाही, कोणी तिथं जात नाही, त्यांना आगी लागतात, कामगार मरतात, त्याची कोणी दाद धुऱ्यात घेत नाही. या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही जे कामगार संघटना कृती समितीने आंदोलनं केलेली आहेत, हे विषय लढवलेले आहेत. आणि म्हणून हे सर्व लक्षात घेऊन आम्ही
या स्पष्टपणे असा निर्णय घेतलेला आहे, एकमताने निर्णय घेतलेला आहे. विविध विचाराच्या कामगार संघटना आहेत. इथं मी कम्युनिस्ट पार्टीचा आहे, हे काँग्रेस पार्टीचे, हे शिवसेना म्हणजे मूळ खऱ्या शिवसेनेचे आहेत. परंतु असं असताना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथं, इतर अपक्ष असलेले सुद्धा बऱ्याच कामगार संघटना आहेत. परंतु त्या सगळ्यांनी आम्ही एकमुखाने निर्णय घेतला आहे की अगदी सरकारी क्षेत्रातले सुद्धा कामगार संघटना त्यांनीसुद्धा एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे की हे सरकार पूर्णपणे कामगार विरोधी आहे, कंत्राटीकरणाच्या बाजूने आहे आणि म्हणून हे आम्ही सहन करणार नाही. तेव्हा जास्त तपशील सांगण्याची गरज त्याच्यात लिहिलेलं आहे. माझ्यानंतर कुचिक साहेब आहेत, मी कुचिक साहेबांना विनंती करतो की तुम्ही किमान वेतन समितीचे सदस्यसुद्धा त्यावेळेला तुमचे काय अनुभव हे थोडे लोकांना कळू द्या. पत्रकार मित्र, आज आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व भेटत आहोत, त्यामुळे किमान आपल्या सर्वांची भेट आम्हाला प्रामुख्याने होते, त्याचा आनंद खूप आहे. मी बोलण्याच्या अगोदर तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि ही चित्र आपल्या विस्मरणातून गेली असणार 100%, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या नावाखाली भर अनेक गोष्टी नव्हत्या. पण या देशाने सर्वात वाईट काळ जो अनुभवला तो कोरोनाचा काळ होता आणि त्यात फोटो दाखवल्यानंतर त्याच्यावरती सरकारने, केंद्र सरकार म्हणून ने काय भूमिका घेतली हे मी नंतर तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. जरा आपला फोटो दाखवतो. हा एक फोटो आहे, दुसरा फोटो. कृपया करून बघा, कारण आपल्याला काही थोड्याशा हे ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस भयंकर परिस्थिती होती आणि अनेक कामगार त्या भीतीपोटी आपलं घर गाठण्याच्या दृष्टीने या ठिकाणून प्रवासाला निघाले होते. कुठलीही बंदची भूमिका, अचानकपणे भारत बंद घोषित करणे आणि त्याच्यातून निर्माण झालेली ही दुर्दशा कामगार क्षेत्राची, हे अनेक फोटो मी मुद्दामून आपल्याला का बसतोय कारण आपल्यात बसलेल्या लोकांमध्ये सुद्धा पत्रकार सुद्धा हा एक कामगाराचा अविभाज्य घटक आहे. मला नाही वाटत की आपल्या इथे साधारणतः तुमच्यामध्ये कोणी जर्नलिस्टचा मालक बसलेला असेल. त्यामुळे आपली ती भावना जागी व्हावी याच्यासाठी मुद्दामून मी काही फोटो आणले होते. आणि अतिशय गंभीर परिस्थितीतून आपला देश, आपला कामगार जो श्रमिक वर्ग आहे, जसा म्हणजे हातावरती पोट आहे, हा सगळा स्थलांतरित आणि दैनंदिन कॅज्युअल काम करणारा कामगार आहे. आता मी याची स्टोरी सांगतो. हे अनेक फोटो आपण कृपया करून डोळ्याखालून घालवा याची माझी नम्र विनंती. महामारीच्या काळामध्ये आपणही आपल्या लेखणीने कामगारांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल कोरोनाच्या नंतर पहिल्यांदा काय म्हणून पण आपली समोरासमोर भेट होती, त्याबद्दल पत्रकार मित्रांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. या काळामध्ये केंद्र सरकारने अचानक बंद पुकारल्यामुळे ही त्रेघातिरपट उडाली. अतिशय संसारांची आपण बघत असेल अनेक पत्रकारांवरती सुद्धा खोट्या बातम्या लिहिल्या, या पद्धतीची प्रक्षेपणं केली म्हणून गुन्हे दाखल झाले. केंद्राने या कर्मचाऱ्यांना, स्थलांतरित मजुरांना 1000 कोटी रुपये मदत दिल्याची जाहीर केलं. ज्यावेळे RTIमध्ये केंद्राच्या लेबर डिपार्टमेंटकडे माहिती घेण्यात मागितली की आपण केलेल्या स्थलांतरित मजुरांवरती किंवा कॅज्युअल मजुरांवरती ह्या परिस्थितीमध्ये जो खर्च झाला त्याचं विवरण कृपया आम्हाला देण्यात यावं. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, जसा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा देशाच्या समोर आला, अशाच पद्धतीची ही माहिती इलेक्ट्रॉल बॉन्डच्या खालोखाल 1000 कोटी रुपये जे केंद्राने याच्यावरती खर्च लेबर डिपार्टमेंटला ट्रान्सफर केले कामगारांच्या मदतीसाठी, याच्यातलं कुठलंही विवरण न देण्याची भूमिका म्हणजे होम लेबर डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतली आणि कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. हे अतिशय दुर्दास्पद आहे. हे मुद्दामून मी आपल्या नजरेस आणतोय आणि त्याचं उत्तर केंद्राकडे असेल. आता या ठिकाणी माझे मित्र अभिजी अभ्यंकरांनी सांगितलं की श्रम आयोग म्हणजे जे 4 कायद्यांचं जे काही नवीन पुनर्गठन झालं, हे कायदेसुद्धा रात्रीच्या अंधारात जसा दरोडा टाकतात त्या पद्धतीने करोनाच्या काळामध्ये जो पूर्वी वर्मा आयोग होता, वर्मा आयोग काँग्रेसचं सरकार असताना आला, तो काँग्रेस सरकारने नाकारला. त्याच्यानंतर अटलजींचं सरकार आलं, अटलजीच्या सरकारनेही नाकारला. परंतु जे 4 लोक हा देश चालवतात, भांडवलशाहीचा देश आम्ही समजतो त्याला,
त्या 4 लोकांनी कोरोनाच्या महामारीच्या अतिशय गंभीर प्रसंगी रात्रीच्या 11:30 वाजता संसदेमध्ये हा 4 संहितेचा कायदा आहे तो मान्य केला आणि तोही देखील कायदा करून सभागृहात कुठलीही मान्यता न घेता अशा पद्धतीने कामगारांचा कायदा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगतसिंगसारखा माणूस, ज्या लोकांनी संघर्षातून हा कायदा निर्माण झाला आहे, हा कायदा काही कुठल्या सरकारने दिलेला नाही कामगारांना. नानाजी मेघजी लोखंडे असतील असे अनेक वीर पुरुष आहेत की ज्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून 8 तास काम दिलं पाहिजे, 1 आठवड्याची सुट्टी दिली पाहिजे, असे अनेक कामगार हिताचे कायदे निर्माण झाले. त्याचा सुद्धा मुर्दा पाडायचं काम केंद्राच्या सरकारने केलं. पण आम्ही समजतो आता त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी होते, जे अजितजींनी आतला सांगितलं म्हणून ते काही कायदे या ठिकाणी अंमलात आले नाहीत. परंतु त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट घेतल्यानंतर ईज ऑफ बिझनेसच्या नावाखाली उद्योगपतींना खुश करण्यासाठी या ठिकाणी रेट्रोस्पेक्टिव्हली 2 वर्षाच्या मागच्या तारखेने हे कायदे अंमलात आले. अजूनही देशामध्ये 24 राज्यांमध्ये केंद्राने हा जो घोर संहिता कायदा आणलेला हा मान्यता दिलेला नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या राज्यांवरती सुद्धा दबाव येऊन किंवा निवडणुकीत काही प्रक्रिया घडली तर हे कायदे कामगारांच्या बोडक्यावर मारलेले. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतो, तुम्ही अनेक वेळा लिहिता, परंतु कामगारांच्या आत्महत्येबद्दल कधी बोललं जातं का? आणि आपल्याकडून मला वाटत नाही की फारसं काही लिहिलं जातं. परंतु मला आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपणही त्याचा एक भाग आहात. कृपया करून कामगारांच्या आत्महत्येवरती सुद्धा आपण या ठिकाणी जर मांडणी केलीत आणि 30 आकडेवारी जर या ठिकाणी आणलीत तर ते अतिशय उत्तम राहील. मी 1च मिनिटात आपल्याला त्याची आकडेवारी सांगतो. मी मुद्दामून लिहून आणलेली आहे. NCRBचा अहवाल आहे. हा अहवाल आहे म्हणजे आता लेटेस्ट जर बघितला तर लेटेस्ट ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. हा आहे 2021 आणि 22चा. या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या जे होते त्याचं प्रमाण आहे 6.6 आणि आज रोजी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवसाला किमान 7 शेतकरी आत्महत्या करतात. त्याची संख्या वाढली. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात, त्याची संख्या आहे 8%. बेरोजगारांची आत्महत्या होते जे आता 83% बेरोजगारी आहे. हे माझे आकडे नाहीत, ते शासकीय ज्यांनी कोणी सर्वे केले त्याचे आकडे आहेत. 8.4. नोकरदार जो पगारी काम करतो, ज्याला आम्ही संघटित कामगार म्हणतो, जो एका रूफखाली काम करतो किंवा त्याला कायद्याने बऱ्यापैकी संरक्षण जे आता अस्तित्वात आहे त्याची संख्या आहे 9.7. म्हणजे देशातल्या कामगारांपैकी म्हणजे शेतकऱ्यांपेक्षाही जास्त. शेतकरी 6.6 आणि ऑर्गनाइज लेबर 9.7. आणि या ठिकाणी ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे म्हणजे ज्याला आपण रोजगार म्हणतो, लघु उद्योजक आहे, फुटपाथवर बसला असेल, भाजी विकत असेल किंवा अजून छोटा मोठा व्यवसाय आहे, त्याची संख्या आहे 12.3. हे आकडे पाहून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल. आणि सर्वात महत्त्वाचा आकडा जो आहे जे कॅज्युअल वर्कर ज्याला आपण म्हणतो, देशातला 94% कामगार हा जवळजवळ कॅज्युअल आहे देशामध्ये. राहिला आहे दिवसेंदिवस ऑर्गनाइज लेबर जो 5-6% होता तो आता 2-2.5% आला आहे. म्हणजे ज्याला कायदे ॲप्लिकेबल आहे खऱ्या अर्थाने, त्याची अंमलबजावणी होते की नाही हा माहीत नाही, परंतु कायदे ज्याला ॲप्लिकेबल आहेत तो आहे साधारणतः 2-2.5% आणि 94 ते 96% मधला 25.6% देशातला कॅज्युअल कामगार आत्महत्या करतोय. पहिली ही संख्या पाहिल्यानंतर गंभीर वाटत नाही. आपण केवळ शेतकऱ्यांच्यावरती बोलतो, ते बोललं पाहिजे कारण ते आपलं मायबाप आहे, परंतु त्याच्यावरती राजकारण करता येतं, त्याच्यावरही मतं मागता येतात आणि कामगारांच्या मृत्यूवरती आत्महत्येवरती मतं मागता येत नाही. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे असं माझं आहे. आणि ही किती मोठी गॅप आहे आणि किती मोठं भानगड चालू आहे ती कामगारांच्या बाबतीत हे आपल्याला लक्षात यावं म्हणून या ठिकाणी मी हे मुद्दाम आखलेलं आहे. किमान वेतन ह्या देशामध्ये आज तुम्ही जर नॅशनल फ्लोअर वेज काढलं तर ते नॅशनल फ्लोअर 197 रुपये आहे.
म्हणजे देशातला शेतमजूर जरी कुठेही काम करत असला, देशातल्या कुठल्याही कामगाराला 197 रुपये हे नॅशनल फ्लोअर वेज आहे. मी मिनिमम वेज चेअरमॅनचा अध्यक्ष तर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे की 100% ॲक्युम्युलेशन ऑफ महागाई भत्ता आपण बेसिकमध्ये मर्ज केला आणि आपल्या राज्यामध्ये आता 15 ते 16 हजार रुपये ॲव्हरेज मिनिमम वेज आहे, जे मी चेअरमन झाल्यानंतर केलं, जे 8 वर्ष या सरकारने केलेलं नव्हतं. रोजगार हमीवरची परिस्थिती आपण पाहिली तर काय, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्यांना आपण या ठिकाणी स्वयंसेविका म्हणून महादूत म्हणून कोरोनाच्या काळामध्ये बोललं, त्या अंगणवाडी सेविकांनासुद्धा या ठिकाणी पूर्ण वेतन किमान वेतन मिळत नाही. ही भूमिका असा महिलांचं काम आहे. घरातल्या ज्या महिला घरात घरकाम करतात ताई, त्यांचीसुद्धा संख्या आहे, ज्या गृहिणी आहे ज्याला आपण त्यांची संख्या आहे 14.1% इतकी आत्महत्येची संख्या आहे. आणि जे पेन्शन बंद केली ते निवृत्त कर्मचारी आपण म्हणतो त्यांची सुद्धा संख्या आहे 14%. ही विषमता का दिसते? एक मुद्दामूने लांबायला नको, पण मी 2 मिनिटात सांगतो. एखाद्या मुलाला शिकवायचं म्हणून एखाद्या पालकाने जर कर्ज घेतलं, मुलगा इंजिनियर करायचा का डॉक्टर करायचं, तर त्याला किमान इंजिनियर करायचं असेल 40 लाख रुपये खर्च येतो आणि डॉक्टर करायचं असेल सांगायची गरज नाही. इंजिनियर केल्यानंतर त्याला नोकरी मिळायला तर त्याला 20,000 रुपयाची नोकरीसुद्धा मिळत नाही सुरुवातीला. मग तो कर्ज काढलेला असतं शिक्षणासाठी, तोपर्यंत आईवडील रिटायर झालेले असतात. मुलाचं नोकरी परमनंट नाही म्हणून लग्न नाही, मुलीला नोकरी नाही म्हणून लग्न नाही, बेरोजगारी आहे. आणि ह्या मानसिकतेच्या दबावापोटी कुटुंबातला मुख्य घटक जो असतो तो पेन्शन जी काय तीही नाही, मग खाजगी असो किंवा सरकारी असो, ह्या सगळ्या भूमिकेतून आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. या देशात सगळ्यात मोठं दुसरं दुर्भाग्य या सरकारने काय आणलं असेल तर सलगपणे कंत्राटीकरण करणे. जे काही तुमच्या हातात थोडाफार रोजगार सिक्युअर होता, जे काही कायम काम होतं ते सुद्धा सलगपणे कंत्राटीकरणाकडे देणे. आणि याची पद्धत राज्यात नव्हे तर केंद्रापासून दररोज सुरू आहे. तुम्ही पाहत असाल शासकीय नोकऱ्यासुद्धा पूर्णपणे कंत्राटीवर गेल्या. मी एवढीच भूमी मांडतो याच्यासाठी आत्ता कामगारांमध्ये संपूर्ण मग तो कॅज्युअल असो, असंघटित असो, संघटित असो, या सर्व आम्ही संघटनांनी आमचे झेंडे जरी वेगवेगळे असले, आमचे विचार जरी थोडे असले, परंतु कामगार हा आमचा केंद्रबिंदू असल्या कारणाने इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना जिल्ह्यातल्या आम्ही एक मुखाने सर्व पाठिंबा दिलेला आहे. आणि तो नुसता पाठिंबा नाही तर ज्या ज्या वेगवेगळ्या घटकामध्ये आमचे कामगार काम करतात त्यांनी त्या त्या परिसरामध्ये असलेल्या उमेदवाराचा पूर्णपणे प्रचार स्वतः त्या त्या क्षेत्रात ते करतायत. आम्ही तर आमचे कार्यक्रम आपल्याला देणारच आहोत, पण आम्हाला खात्री आहे की आपल्याला या सरकारच्या विरुद्ध असलेला अंडरकरंट आणि राज्यात ज्या राजकारणाचा चिखल यांनी केला आहे ते तुम्हाला नक्की जाणवेल. आपण पत्रकार आहात, आपण डॉक्टरप्रमाणे सामान्य जनतेची पल्स जाणता. एकदा का तुम्ही समाजामध्ये फिरायला सुरुवात केली की तुम्हाला माहीत आहे कुणी कितीही पैसा वाटला, कुणी कितीही दबंगशाही केली, कुणी कितीही कायद्याचं या ठिकाणी वापर केला, ईडी असो, सीडी असो, CBI असो, ते आता त्यांचे घरगडी झालेत. नामदेवरावांची कविता आहे, नामदेवराव ढसाळांची, ती रखेल म्हटलं ना सत्ता होते, तशी आता ह्या चारही संस्था रखेल झाल्यासारख्या वाटतात. त्यांच्या इतक्या अगदी वाईट शब्दात बोलायची वेळ आलेली आहे. परंतु मित्रांनो, माझं आपल्याला साम म्हणते, आपणही एक घटक आहात हे समजून जो कष्टकरी आणि शेतकरी हा कणा आहे या देशाचा, ते दोन्ही अतिशय गंभीर परिस्थितीत आहेत. त्यामुळे ह्या सरकारच्या विरुद्ध नक्की त्यांना येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसेल. आज रोजी आम्ही इंडिया आघाडीच्या पाठीशी आहोत. आणि हे केवळ याच्यासाठी नाही, परंतु आज तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या कुठल्याही उमेदवाराची हिंमत होत नाही की मी उमेदवार आहे, माझं हे कर्तव्य आहे म्हणून तुम्ही मला निवडून द्या. तर याच्यापेक्षा तुम्ही मोदींना निवडून द्या, म्हणजे मोदींच्या नावावर प्रचार करणारे उमेदवार तुम्हाला अख्ख्या राज्यभर नाही देशभर दिसत असतील, कारण त्यांच्या उमेदवारामध्ये स्वतःचं कर्तृत्व नाही. आज आपण बसलाय, हा कामगार क्षेत्राच्या पलीकडचा विषय आहे, परंतु आपण पुणे शहराच्या एकंदरीत परिसरात नजर मारली तर गेल्या 10 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये आपण बोर्ड दाखवू शकतो असा अतिभव्य प्रकल्प ज्याचा सामान्य माणसाला उपयोग झाला आहे असा आपण दाखवलं तर मला खूप आनंद होईल. किंवा आपण त्या उमेदवाराला जरी विचारला तरी आपण त्याच्याच म्हणा. स्मार्ट सिटीचा काय घोटाळा झाला हे आपल्याला माहीत आहे. आपण भिंती बघितल्या असतील तर भिंतीवरची चित्र सोडली तर स्मार्ट सिटी कुठे आपल्याला दिसली का?
ज्या मेट्रोच्या बद्दल आज इथे एखादा उमेदवार सांगतो ही मेट्रो आम्ही केली, पण त्याच मेट्रोला ज्या वेळेस कलमाडी साहेब ह्या पुण्याचे खासदार असताना गोपाळजी सभागृहात ठराव आला तर याच पक्षाने त्या सभागृहामध्ये नंगानाच घालून ह्या प्रकल्पाला विरोध केला होता. हे सुद्धा पुणेकर जनतेला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा केवळ शोपोटी सगळा मेट्रोचा कार्यक्रम आहे. हा सामान्य जनतेला याच्यातून किती फायदा होतोय, किती प्रवासी जात आहेत याचा जर आपण त्याच्यापेक्षा PMPL किंवा असेल किंवा अजून काही जी व्यवस्था असेल याच्याकडे लक्ष देणं. आणि दुसरं एक आहे, कोविडच्या काळामध्ये ज्या ठिकाणी अख्ख्या पुणे महानगरपालिकेमध्ये शासनाचं महानगरपालिकेचं कुठलंही विद्यालय मेडिकल विद्यालय नसल्यामुळे घाईपोटी अटल बिहारी वाजपेयी नावाचं जे काय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा घाट घातला. तोही का घातला? कारण ते संधी आहे म्हणून त्याच्या ट्रस्टवरती आमचे काही पक्षाचे लोक बसू शकतात. आज बघितलं आपण जाऊन स्वतः निरीक्षण करणार की अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती काय आहे आणि काय प्रगतीने ऑडिटने काम पुढे चालू आहे. माझं म्हणणं आहे पुण्याचा विकास आहे तितकाच महत्त्वाचा. तुम्ही विकासाची भाषा करत असाल तर आज डेट्रॉईट आपण ज्याला म्हणतो ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात पुण्यात जास्त येणार होती, ती का थांबली? आपण एअरपोर्ट काय तुमच्या माझ्यासाठी नाही, परंतु धंदा जर वाढवायचा असेल, आपल्याला उद्योजक मागवायचे असेल तर आज रोजी पुण्यामध्ये मला वाटत नाही आपला जो शेतमाल आजूबाजूच्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये पिकतो तो फक्त 5 टनावर आला. 5 टन 22 टनवरून 5 टनावरती जातो. प्रश्न असा आहे, प्रवासी जे आहे प्रवाशांची संख्या आजच प्रेसने दिली, परंतु आज ज्या एअरपोर्टचं आपण म्हणता उद्घाटन केलं, एक्सपान्शन केलं, त्याची परिस्थिती सुद्धा गंभीर आहे. एकही इंटरनॅशनल फ्लाईट सिंगापूर आणि दुबई सोडली तर जाऊ शकत नाही. परंतु व्यवसायाच्या दृष्टीने आज आंतरराष्ट्रीय फ्लाईटसुद्धा लँडिंग होणं पुण्यात अतिशय महत्त्वाचं आहे. कारण दुसरं आपल्याकडे एज्युकेशन हवं आहे. आणि जर ह्या परिस्थिती असेल, इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या 15 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाकडे खासदार असताना ह्या शहराला इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं नसेल, ह्या शहराला जो श्वास घेण्यासाठी टेकड्या आहेत त्या दिवसाढवळ्या बुलडोझर राहून साफ होत असतील तर मला असं वाटतं आता पुणेकरांनी आपला वॉईस, कामगार तर आपला वॉईस देणारच आहे, परंतु सामान्य पुणेकरांनी सुद्धा आपला वॉईस देवडा, एवढंच माझं मत मांडतो. आणि मला बोलण्याची संधी दिली, आपल्यासमोर प्रगट होण्यासाठी योग्यला त्याबद्दल धन्यवाद. माझे मित्र गोपाल प्रदेश असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनीलजी शिंदे आपलं म्हणणं. आतापर्यंत सगळ्या नेत्यांनी संघटित कामगारांचा प्रश्न मांडला. वास्तविक पाहता देशातल्या एकूण कामगार संघटनेच्या कामगार संख्येच्या 95 ते 96% ही संख्या असंघटित कामगारांच्या संदर्भात येते. त्याच्यासाठी एकही कामगार कायदा देशामध्ये अस्तित्वात नाही. जे काही कामगार कायदे अस्तित्वात आहेत ते काँग्रेसच्या पुढाकाराने या राज्यामध्ये आणि देशामध्ये झाले आणि असंघटित कामगारांसाठी कोणताही कायदा नाही. उचित साहेबांनी आता जी आकडेवारी आपल्या समोर दिली की करोना काळामध्ये खरं वास्तव देशाचं पुढे आलं की असंघटित कामगारांची अवस्था देशातली काय. आणि त्यावेळी वेगवेगळ्या केसेस त्यावेळेस झाल्या. सुप्रीम कोर्टात एक दावा दाखल झाला, देशामध्ये नक्कीच असंघटित कामगारांची संख्या काय. केंद्र सरकारकडे कुठलाही आकडा त्यावेळेला उपलब्ध नव्हता. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता किंवा त्याच्यासाठी कुठला कायदा अशी भूमिका या सरकारने BJPच्या सरकारने कधी केली नाही आणि जाहीरनाम्यातही त्यांनी केली नाही. दुर्दैवाने परवा दिवशी एक प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यावेळी फडणवीस साहेबांनी उल्लेख केला की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये किमान वेतन कायद्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम टाकण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा फायदा कुणाला होईल तर असंघटित कामगारांसाठी. 3 वर्ष अध्यक्ष नाही त्या मंडळात आणि हे अध्यक्ष त्या ठिकाणी रघुनाथजी कुचिकत होते. फडणवीसांनी काय सांगितलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये किमान वेतन कायद्याच्या दरामध्ये वाढ होईल आणि फायदा कुणाला होईल तर असंघटित कामगारांसाठी. वास्तविक पाहता किमान वेतन कायदा असंघटित कामगारांना लागूच होत नाही, त्यांना काय मिळणार. आणि म्हणजे फसवं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. कुठलंही आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात भाजपच्या नाही. त्याउलट काँग्रेसने मात्र असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देऊ, असंघटित कामगारांसाठी कायदा करू असं त्या ठिकाणी आश्वासन दिले. त्याही पलीकडे जाऊ नुसतं आता कायम कामगार, कंत्राटी कामगार, असंघटित कामगार एवढ्यावर थांबलं नाही तर गिग इकॉनॉमी म्हणून एक नवीन प्रकार उदयास आला. त्याला तर काय अस्तित्वच नाही. म्हणजे स्विगी, झोमॅटो, ओला, उबर याच्यावर जे कामगार काम करतात त्यांची खिलदंती कुठे नाही, त्याचं रेकॉर्डिंग कुठे नाही आणि दाद मागाई देखील कुठे व्यवस्था नाही.
परंतु काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये आल्यानंतर राहुल गांधींच्या पुढाकाराने देशामध्ये आणि जगाला पथदर्शी असा गिग वर्करसाठी कायदा त्या ठिकाणी केला आणि तो कायदा पास केल्यानंतर सरकार बदलल्यानंतर राज्यपालांनी तो कायदा होऊ नये तो आपण ठेवला होता. शेवटी दबावापोटी शेवटी त्याची सही झाली. तेलंगणामध्ये सुद्धा तो कायदा आता त्या ठिकाणी झाला आहे आणि म्हणून देशामध्ये गिग वर्करसाठी कायदा करण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं. असंघटित कामगारांसाठी कायदा करण्याचं काम काँग्रेसने केलं. त्यामुळं देशातल्या सर्व असंघटित कामगारांनी, पुणे शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या असंघटित कामगारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतलाय आणि बहुसंख्येने आम्ही सगळे कामगार असं उतरून स्वखर्चाने प्रचारात भाग घेऊन इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा आमचा त्या ठिकाणी मिळतो. धन्यवाद. पुणे जिल्हा कामगार संघटना याची मी अध्यक्ष आहे. प्रथम मला असं वाटतं की काल बारामतीमध्ये महावितरणच्या ज्या कर्मचारी त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्यावर हल्ला करून त्यांचं ते निधन झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी शोक व्यक्त करावा. आणि मुख्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात आहेत त्या बारामतीमध्ये जर का महिला कर्मचारी त्या असुरक्षित असतील तर आपण विचार करायला पाहिजे की बाकी ठिकाणी सुद्धा काय परिस्थिती असेल. मला 2-3 मुद्दे मांडायचे. सुनील शिंदेजींनी एकूणच असंघटितांबद्दल आणि त्यांना असलेल्या सामाजिक सुरक्षेचा जो अभाव आहे त्याच्याबद्दल मांडणी केलेलीच आहे. घरेलू कामगारांना आज जर का कुठली गरज असेल तर ती किमान वेतन आणि आठवड्याच्या सुट्टीची आहे. आणि कोविड काळामध्ये विशेष करून घरेलू कामगारांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली होती. आपल्याला कल्पना आहे की कंटेनमेंटमुळे त्यांना कामावर जाता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आणि दुसरा की त्यांच्यावरच आरोप होत होता की त्यांच्यामुळे कोविड प्रसारित होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा घरेलू कामगार संघटनांनी माननीय मुख्यमंत्री जेव्हा उद्धवजी ठाकरे होते त्यांच्याकडे मागणी केली की त्यांना काही एक मदत मिळाली पाहिजे तेव्हा पहिल्यांदाच मला असं वाटतं की त्यांची दखल घेऊन सरकारने त्यांच्यासाठी कोविड काळामध्ये काही एक अलाउन्स सुरू केलेला होता. परंतु नंतर सरकार बदललं आणि त्याच्यामुळे जे काही त्यांच्यासाठी मुद्दे मांडलेले होते विशेषतः कुचिक साहेब जेव्हा किमान वेतन समितीचे सदस्य होते अध्यक्ष होते तेव्हा आपण एक मागणी पण केलेली होती की किमान वेतन घरेलू कामगारांना लागू करावं आणि तो प्रस्ताव देखील तयार करण्याची संबंध प्रोसेस ही सरकारमध्ये विधी आणि न्यायाकडे फॉरवर्ड केला आहे पूर्ण झालेली होती. परंतु त्याच्यानंतर सरकार जे अजित म्हणाले तसे की ज्या पद्धतीने सरकार पाडण्यात आलं आणि घटनाबाह्य जे सरकार अस्तित्वात आलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की घरेलू कामगारांच्या सगळ्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं. आत्ता निवडणुकांच्या तोंडावर एक योजना त्यांनी जाहीर केली की घरेलू कामगारांना ते भांडी वाटप करतील. तर मुळामध्ये आमचं असं म्हणणं आहे की घरेलू कामगारांना तुम्ही भांडी वाटप करायचं काही कारणच नाही आहे. म्हणजे ही त्यांच्यासाठी काही कल्याणकारी योजनाच राहू शकत नाही. आणि त्याच्यानंतर बरोबर नागपूरमध्ये एक मेळावा झाला निवडणुकांच्या तोंडावर आणि तिथे सर्व घरेलू कामगारांना तुम्हाला भांडी वाटप होणार आहेत असं जाहीर करण्यात आलं. नागपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणाचं काय चालतं. तिथे दुसरे उपमुख्यमंत्री बसलेले आहेत आणि त्या मेळाव्यामध्ये इतकी धांदल उडाली की शेवटी त्याच्यामध्ये एका घरेलू कामगार महिलेचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती आता ह्या राज्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही घरेलू कामगारांनी असं ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि वरती भाजपची जी काही आघाडी आहे त्याच्यामध्ये असलेले जे कोण पक्ष आहेत आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे. आणि मतदान हे आमच्याकडे असलेलं एक त्याच्यासाठी हत्यार आहे त्याचा आम्ही उपयोग करणार आहोत. आणि आम्ही तरी ठरवलेलं आहे की संपूर्ण पुणे शहरामध्ये आमची प्रत्येक वस्तीमध्ये संघटना आहे. आम्ही घरोघरी जाऊन इकडे पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर, इकडे पिंपरी चिंचवडमध्ये संजोग बागिरे आणि पुणे परिसरामध्ये 2 इतर जे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये सुप्रियाताई पण येतात आणि अमोल कोल्हे येतात.
त्या सर्वांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्या पद्धतीने आम्ही पत्रक सुद्धा काढलेलं आहे, त्याच्या प्रती आता काही आपल्याला दिलेल्या असतील. आणि पुढचे 15 दिवस आम्ही घरोघरी जाऊन इंडिया आघाडीचे उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावे असं आम्ही ठरवलं. संकल्पनेला त्यानं कल्याणकारी राज्य व्यवस्था याला बांधिलकी पत्करणार आहे. पण आत्ताच राहुलजी गांधी काँग्रेसचे नेते यांनी जी न्यायपत्र काढलं त्याच्यात महिला, युवा, किसान त्याच्याबरोबर कामगार हे 5 पैकी कामगार एक क्षेत्र आहे. त्याच्याबद्दल इंडिया आघाडी त्यांच्या न्याय करण्याकरता त्यांच्याविषयी न्याय देण्याकरता कटिबद्ध आहे. आपण सर्व या ठिकाणी यांनी प्रबोधन केलंय, आपलं मनोगत व्यक्त केलंय. आपल्याला सर्रास आता माहीत असेल शहरासारख्या भागात देखील पूर्वी एखादं ऑफिस उघडायचं असेल तर ते CA असो कुठलंही असो शॉपिंग इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट होता आणि त्या कामगारांची नोंद ठेवावी लागायची. 10च्या वर जर कामगार झाले तर त्याला काही सुविधा द्याव्या लागतात. आपल्याला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, अंशदायी आरोग्य सहाय्य योजना, ESI अनेक स्कीम होत्या, त्या ह्या सगळ्या सरकारने बंद केलेल्या आहेत. आपण पत्रकार बांधव देखील आपण एका संस्थेमध्येच काम करताय. आपल्या भवितव्याची किती त्या ठिकाणी खातरजमा सुरक्षितता आपल्या काही आहे हे आपणच जाणता. त्यामुळे कामगार हा उपजीविकेचं साधन असलेला मध्यमवर्गीय हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला अनुसरून हे सर्व या ठिकाणी त्यांच्या समस्या मांडण्याचे याकरता हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आले. आपल्या काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर उत्तर